काय आहे ना, स्वामी समर्थ सत्याचा विचार करणार आहेत आणि स्वामी समर्थ नेहमी सत्याच्या पाठीशी असतात. सत्याच्या पाठी परमेश्वर आपण जो म्हणतो ना, सत्याच्या पाठी परमेश्वर आपण जे म्हणतो ते अगदी खरं उक्ती आहे. आता नुकतीच सकाळच्या प्रहरी सकाळी 6 वाजले असतील ना, मी एक राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिंदे, जे शिंदे ते आमचे शिंदे आहेत, यांनी अर्थसंकल्पीय बजेट मीटिंगमध्ये मस्त आणि खोचक आणि कामसू मस्त खोचक आणि कामसू निवेदन वाचलं, जे एकनाथराव शिंदेंना टोचलं असेल, बोचलं असेल. त्यांनी मान्य केलं एकनाथ शिंदे साहेबांचं वजन आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं वजन आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं वजन आहे. बरोबर आहे. एक उक्त म्हण आहे का नाही माहीत, पण मी म्हण तयार केली. चोरों को लंगोटी 50, चोरों को लंगोटी 50, चोरों को लंगोटी 50, चोरों को लंगोटी 50. मी नाही म्हणणार तर चोरों को लंगोटी 1000 असं म्हणेन. 50 काय म्हणून करते, 50 जो 50% घेणारा माणूस आज 1000 करोड रुपयेचा मालिक आहे. चोरों को लंगोटी 1000. मैं क्यों बोल रहा हूं? वाई आई स्पीकिंग दैट? द thief having thousands of langotis. Why this is the word you using? That suit for एकनाथरावजी शिंदे. मी सुद्धा मानतो की एकनाथरावजी शिंदे यांना मी ठाण्यातून मच्छी मार्केट कोळणींचे टेबल पुसताना पाहिलेलं आहे. उदरनिर्वाहासाठी लोक काय काय कष्ट करतात. त्यांनी हातगाडी ओढलेली आहे, रिक्षा चालवलेली आहे, टेम्पो चालवली आहे. हे उदरनिर्वाहासाठी घरगस्तीच्या उधळी करावं लागतं. कुठेतरी त्या वाघाच्या शाखेच्या कोपऱ्यामध्ये अनधिकृत इमारती होती. 4थ्या माळ्यावर फुकटात घर मिळालं असेल त्या काय, कारण शाखा प्रमुख नंतर नगरसेवक आले दरेगावातून पोटापाण्याचे व्यवसाय करायला, उदरनिर्वाह करायला. पेशाने गुंडच होते, कारण माझ्या बाबांबरोबर ते 2 हात करायला गेले होते. पेशाने ते गुंड होते, कारण माझ्या बाबांबरोबर ते 2 हात करायला गेले होते. ते धर्मवीरांचे ठेवलेले गुंड. ते गुंड बाबा जेव्हा निवडणुका, बाबा जेव्हा मोर्चा आंदोलनाच्या पेट्यांवर मीटिंग घ्यायला जायचे. एकदा रायलादेवी पेटीवरती गेले. सकाळच्या प्रहरी सकाळी 6-7 वाजले असतील. धर्मवीरांचे टोळकं दाणी धर्मवीर तिकडे गेले. धर्मवीर आलेले पाहून सगळ्यांची चलबिचल. चांगो शिंदेची चलबिचल नाही होणार. चांगो शिंदे हाडाचे कार्यकर्ते, युनियन लीडर, भीमाचा माणूस, तो कशाला हालतोय. चांगो शिंदेंवर हे धर्मवीरांचे कार्टून, मागचे एकनाथ शिंदेचे टप्पुरी होते. एकनाथ शिंदे गुंड आले बाबांच्या अंगावर धावत. रिक्षा भरून घेऊन आले होते बाबांकडे रायलादेवी पेटीवर. त्यांना विरोध करायला धावत आले. बाबा कोणाला घाबरतात का? नाही घाबरत. एक सांगतो, माझे मामा आहेत, आईचे सख्खे बंधू, अजून सेवानिवृत्त झाले महानगरपालिकेतून, आझादनगरला राहतात. महेंद्रजींनी बांधलेल्या इमारतीमध्ये पुनर्वसनाच्या तिथे घर घेतले, तिथे राहतात. ते आता रिटायर्ड झाले. ते फायलेरिया विभागात होते. फायलेरिया विभाग म्हणजे घाणीवर, कचऱ्यावर तेल मारणारी लोक. फायलेरिया विभाग घाणीवर, कचऱ्यावर तेल मारणारी लोक. जसं त्यांना समजलं की धर्मवीरांची टपोरी पोरं बाबांच्या अंगावर धावून आलेत, त्यांनी तसंच ड्युटी सोडून थेट रायलादेवी गाठली. वसंत सोनवळे नाव,
त्यांनी मागे पुढे नाही पाहिलं. एकनाथ शिंदे जे गुंड होते त्यांची रिक्षा दिली पलटी करून. एवढी ताकद होती. कारण माझे मामा वसंत सोनवणे आंबेडकरोडचे अट्टल गुंड होते. एकनाथ शिंदे गुंड नसतील तेवढे अट्टल गुंड माझे मामा वसंतराव सोनवणे होते. रामपुरी घेऊनच फिरायचे, पॅन्टच्या खाली पायाखाली घेऊन. मी पाहिले लहानपणी, दाखवले मामाने मला. मामा हे रामपुरी का वापरतोय? हे नाही रे गाप, तुला काही कळत नाही, तू लहान आहेस बाबा, हे लागतं. आंबेडकरोडचं, ज्या आंबेडकरोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालू ती वसाहत आहे, तिथे धर्मवीर कधी आयुष्यात गेले पण त्या रस्त्याने कधी फिरले नाहीत. ना खाट रोड फिरले ना आंबेडकर रोड फिरले. एवढी दहशत भीमाच्या रक्ताची होती, बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताची होती. हेच ते गुंड टपोरी एकनाथराव शिंदे, मच्छी मार्केट टेबल पुसणारे, हातगाडी ओढणारे टेकेवा, किशननगर वाघ इस्टेटमध्ये राहणारे, आज टक्क्याने एवढे वाढले की हेलिकॉप्टर विकत घेतलं, विमान विकत घेतलं. कोणी पापा भाडोनी पाहिलं नसेल, ज्याने हातगाडी खेचणारा माणूस आज विमान विकत घेतो. हे कसं काय होत? एक गरीबाला मोलमजुरी करणारा माणूस असतो, दिवसाचे 1000 रुपये मजुरी मिळत नाही. एक मजुराला दिवसाचं माती काम करतो, खोदकाम करतो, एक मजुराला दिवसाचं मातीकाम खोदकाम करतो, त्याला 1000 रुपये मिळता मुश्किल. त्या ठेकेदाराकडून, ठेकेदाराने दिले ते दिले, उद्या घे, परवा घे, तेरवा घे असं सांगतो. किंवा बिल येईल तेव्हा तुझा पगार एकदम करतो असं सांगितलं जातं. पण आम्ही एकनाथराव शिंदे नगरपालिकेत आलो, ठेकेदार झालो, टक्क्याने तिथूनच शिकलो टक्के कमवायचे. नंतर शाखा प्रमुख ते धर्मवीरांच्या आशीर्वादाने नगरसेवक झाले. आज जेवढे नगरसेवक आहेत हे धर्मवीरांच्या आशीर्वादाने तयार झालेले, ते सर्व अशिक्षित गुंड आहेत. ज्या गुंडांना आर्थिक बळ दिलं, मोठं केलं, म्हणून धर्मवीर त्यांच्यासाठी देव आहे. आम नागरिकांचे देव नाहीत धर्मवीर. मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण ज्या धर्मवीरांनी विजू नाटेकरच्या सारख्या माणसाला संपवलं, रिक्षामध्ये मारलो, त्यांचे मित्र अजून आमचे मित्र आहेत, ते डोळ्यांनी पाहिले. ते मित्र अजूनही आहेत आमच्या खाटरोड विभागातले. आता ते चरेमध्ये राहतात. मला भेटले की आम्ही गप्पा मारतो. गप्पाच्या ओघात त्यांनी मला सांगितलं, हे धर्मवीर साहेबांना या विजू नाटेकरच्या पोराला मारलं. रिक्षा टॅक्सी चालक युनियनचा लीडर विजू नाटेकर. जर विजू नाटेकरला मारलं नसतं तर धर्मवीर घडले नसते. तसंच बाळासाहेब ठाकरेंचंही तसंच आहे. युनियन लीडरला मारलं नसतं तर बाळासाहेब घडले नसते. हा इतिहास जो होतो तो खून आणि मर्डर करून होतो आणि मग तो नेता आणि लीडर बनतो. असे तत्व एकनाथ शिंदेचे पण आहेत. अरे एकनाथ शिंदे काय उचलून लगेच जेलमध्ये टाकतो. नगरविकास पालकमंत्री असताना अमित जाधवला जेलमध्ये टाकलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी मला सस्पेन्शनची नोटीस आली हो, आणि दुसऱ्या दिवशी सस्पेंड केलं हो विनाकारण. आणि मी काय गुंड होतो? मी काय तडीपार गुंड होतो? मी काय खडणी बहादर होतो? नाही ना. मी एक सरकारी प्रामाणिक काम करणारा अधिकारी आणि चांगो शिंदेचं युनियन लीडरचं पोरगाव, ज्याने एकनाथ शिंदेला उचलून ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये जेलमध्ये टाकलं होतं. ते एकनाथ शिंदेला माहीत नाही का? कोणतरी एकनाथ शिंदेच्या कानामध्ये सांगतं रवींद्र शिंदेला सस्पेंड करा, त्याने तुम्हाला शिव्या दिला. कोण सांगतो? नरेश म्हस्के सांगतो. आणि काही न खातर जमा करता एकनाथ शिंदे रवींद्र शिंदेला सांगतं सस्पेंड करा. बिपिनजी ओ रवींद्र शिंदे को सस्पेंड करो. रवींद्र शिंदे सस्पेंड होतो. मी थेट विधानसभेत विधान भवनात गेलो, पायरीवर आलेलो, अडवलं एकनाथराव शिंदेने असे 2 हात करून. साहेब मी कोण आहे? रवींद्र शिंदे. कोण आहे? कार्यकारी अभिनेता. मग काय मी तुमचं काय बिघडवलं होतं? रवी मी नाही केलं, रवी मी नाही केलं, रवी मी नाही केलं, रवी मी नाही केलं, रवी. मग घाबरले कशाला? तुम्ही पालकमंत्री, नगरविकास मंत्री, विधान भवनात मी विचारतोय, विधानसभेच्या पायरीवर अडवलंय आणि तिथे तुम्ही मला घाबरते.
नाही रवी मी नाही केलं, रवी मी नाही केलं, रवी मी नाही केलं. मग कसं काय निलंबित झालो? कमिशनरला सांगा. नाही रवी मी फोन करतो कमिशनरला. फोन करता करता 1 महिना गेला, 15 दिवस झाले, 6 महिने झाला. 15 सप्टेंबरला सकाळीच गेलो, एकनाथ शिंदेला 2-3 वेळा बंगल्यावर भेटलो. 15 सप्टेंबरला सकाळीच गेलो, चड्डीवरती एकनाथराव शिंदे फोनवर बोलवत होते बंगल्यात. घुसलो सकाळी 9 वाजता. अरे या 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 रवी तू या 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 या. लगेच बिपिन उचलला फोन. मी काही बोलत नाही. बिपिनला शर्माला फोन लावला. बिपिन जी ओ रवींद्र शिंदे जी का मॅटर मिटा दो. आणि जाता जाता मला धमी देतो, तुझी नोकरी खाऊन दे. अरे माझी नोकरी माझ्या बापाने दिले. माझ्या बापाने ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका घडवली. तू काय मला नोकरी देणार? माझ्या बापानेच तुम्हाला महानगरपालिका दिले, टक्क्याने खायला. आता तुम्ही टक्के वाढले. आज जे काय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आज विधान भवनात सांगत होते, एवढी फास्ट तरतूद केली. 500 करोड रुपये ज्या दरेगावकडे म्हणजे 3 डोंगर सह्याद्रीचे पार करून तिथे रस्ते केले. हेलिकॉप्टरनं जाणार माणूस हेलिकॉप्टरला जायला घाबरला, कारण की अजितदादा पवारला हेलिकॉप्टरने मारलं. म्हणून आता ते हेलिकॉप्टरने जायला घाबरतात. तर त्यासाठी मोठाले रस्ते, 500 करोडचे रस्ते. ठेकेदार कोण? त्यांचीच माणसं. ठाण्यामध्ये जे काय बदबदपुरी टक्क्याचे प्रोजेक्ट होतात, गडकरी रंगायचं असेल, महानगरपालिका भवन असेल, आणखी कुठली प्रकल्प होतात, ते सगळे टक्क्याचे प्रस्ताव होतात. कंपन्या आमचं महाराष्ट्र बाहेरच्या KMV राव, श्रीकांत शिंदेच्या खासदारांचे खासदार मित्र, त्यांची कंपनी. मग ह्यानं टक्का सेटिंगचं पोचला ना घरी. आता ते काम चालू आहे. आणि ठेकेदार कोण? सब कॉन्ट्रॅक्टर कोण? यांचीच माणसं. कामे मंजूर करणार ते, ठेकेदार पण ते, माणसं पण यांची, टक्का यांच्या घरी. मग गरिबांनी काय करायचं? आणि म्हणतात आम्ही जनतेचा नेता, आम्ही जनतेचा नेता. लोकनाथ एकनाथ, लोकनाथ एकनाथ. लोकनाथ कोण करतो? तो आमचा संदीप माळवी. एकनाथ लोकनाथ करून अतिरिक्त आयुक्त 1 पदावर बसला आणि CEO SRA पण बसला. आणि जनसामान्य आमच्यासारखे अधिकारी निलंबित होतात. प्रामाणिक काम करणारे अधिकारी निलंबित होतात. ही मनातली, हृदयातली धडधड आहे, पोटातली आग आहे, जी अन्याय अत्याचाराची बाहेर पडते म्हणून बोलतोय. आज तुम्ही त्याचं पुनर्वसन नाही केलं, नुकसान केलं माझं. 10 वर्षामध्ये एकनाथ शिंदेने, 5 वर्षामध्ये नुकसान केलं. एकनाथ शिंदेने नुकसान केलं. माझं कुटुंब रस्त्यावर आणायची वेळ आणली हो. मी आत्महत्या करणार होतो. रात्रभर पहाटेपर्यंत रडत बसलो. आमच्या दोस्ती कॉम्प्लेक्सच्या संकुलाच्या गार्डनमध्ये. बिशसला माहीत नाही, मुलीला माहीत नाही. मुलीला जाग आली, अरे बाबा गेला कुठे, बाबा गेला कुठे. मी मोबाईल घेऊन नव्हतो गेलो, मोबाईल घरी. बाबाला शोधणार कसा? बाबा कसा तरी पहाटे 4 वाजता घरी आला आणि थेट ग्रीनवर चढला, उडी मारणार. तेवढ्यात मुलीला आवाज झाला. मुलगीने मला बोललं, अरे बाबा काय करतोय, बाबा काय करतोय, बाबा तू काहीतरी करतोय, बाबा तू काहीतरी करतोय, बाबा तू काय कर, उतर खाली, उतर खाली, उतर खाली. मुलीची आर्तसात ऐकून मुलीने माझा पाय घेतला, उतरला. मुलीला मिठी मारली. माझी मुलगी होती 12 वर्षांची. ह्या एकनाथराव शिंदेने माझे कुटुंबाची जरा तरी वाजवण्याचा प्रयत्न केला. आज मी जर जीवातून गेलो असतो तर माझ्या कुटुंबाचं काय झालं असतं? एकनाथ शिंदेने पोचलं असतं का? एकनाथ शिंदेने पोचलं असतं का? डोळ्यात पाणी येतंय, डोळ्यात पाणी होतंय. सांगतो, तुमच्या समाजाच्या माणसाने हे करावं लावलं, नरेश मस्केंनी करायला लावलं, एकनाथ शिंदेची करायला. तुमची माझी काय दुश्मनी होती वैयक्तिक? नाही ना. मी असं काय आक्षेपार्ह बोललो होतो, काय शिवी दिली होती? काही नाही ना. मग का केलं असं? माझ्या कुटुंबाबरोबर, माझ्याबरोबर जे झालं ते माझ्या कुटुंबावर बितली ना. आज मी आत्महत्या केली असती तर आज माझं कुटुंब उघड्यावर पडलं. त्यामुळे मी की या सर्वांना सोडणार नाही ज्यांनी ज्यांनी माझ्याशी गेम केला. नजीब मुल्ला एक अधिकारी आहे. अधिकारी ते कर्तव्य करता करता जर चुकीचं काम करत असेल तर आक्षेप घेतला, त्यात चुकीचं काय झालं? माझ्या खोटा आरोप करून निलंबित काय केलं? मी सोडणार नाही, मी सोडणार नाही. एकेकाला सोडणार नाही. सांगतोय आज ही गोष्ट सांगताना मला दुर्धर डोळ्यातून पाणी येतंय की एक अधिकाऱ्याबरोबर असं होऊ शकतं. पण हे भीमाचं रक्त आहे, आंबेडकराचं रक्त, हिम्मतबाज आहे, जिगरबाज आहे. 14 मेचा जन्म
छत्रपती शंभूराजाचा वंशज आहे, मागे हटणार नाही, संघर्षाने लढणार, पण एकेकाला दाखवणार. धन्यवाद. जय भीम, जय महाराज, जय हिंद, भारत.